नमस्कार. ऑनलाईन स्कूल या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा. देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये वापरले जाणारे EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे भाग आपण पाहत आहोत. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट याविषयीची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण VVPAT या मशीनविषयी माहिती घेणार आहोत. आता VVPAT म्हणजे काय आणि VVPAT हा याचा लॉंग फॉर्म काय हे आता आपण समजून घेऊया. VVPATला मराठीमध्ये मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी असं म्हणतात. म्हणजेच VVPAT याला इंग्रजीमध्ये वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल असं म्हटलं जातं. याची माहिती आता आपण घेऊया. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत जोडलेली एक स्वतंत्र मुद्रित प्रणाली आहे, ज्यात मतदारांना त्याच्या इच्छेनुसार टाकल्या गेलेल्या त्यांच्या मते तशीच याबाबतची पडताळणी करता येते. तसेच जेव्हा मतदान युनिट बटन दाबून मत दिले जाते तेव्हा VVPAT प्रिंटरद्वारे उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असलेली कागदी चिठ्ठी छापली जाते आणि सुमारे 7 सेकंदांपर्यंत पारदर्शक खिडकीतून दिसून येते. त्यानंतर ही प्रिंट झालेली चिठ्ठी आपोआप कापली जाते आणि VVPATच्या मोहरबंद ड्रॉप बॉक्समध्ये ती खोलली जाते. अशा प्रकारे VVPATची माहिती थोडक्यात आपण घेतलेली आहे. यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे VVPATचे भाग कोणते आहेत याविषयी माहिती घेऊया. या ठिकाणी जर तुम्ही चित्र बघितलं, VVPATच्या समोर तुम्हाला चित्र दिसत आहे. याचे 4 भाग, VVPATचे 4 भाग असतात. एक पहिला भाग आपण बघूया. पारदर्शक खिडकी, पॉवर ऑन लॅम्प, मतदान चिठ्ठी कक्ष आणि CU ला जोडणारे केबल. अशा प्रकारे आपण याचे 4 भाग केलेले आहेत. आता VVPAT बॅटरी पॅक. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याद्वारे बॅटरी आधीच VVPAT रिन्युएबल बॅटरीच्या कक्षामध्ये कंपार्टमेंटमध्ये बसवलेली असते आणि पेपर रोल हा सुद्धा फिक्स केलेला असतो आणि ती निवडणूक निर्णय अधिकारी या अधिकाऱ्याद्वारे मोहरबंद केली जाते. पुढं अतिशय महत्त्वाचा आहे, हा जो VVPAT वाहतूक करताना पेपर रोल नॉब म्हणजेच हा जो लॉक अनलॉक नॉब आहे, पेपर रोल नॉब म्हणायचं त्याला, तो नेहमी हॉरिझॉन्टल आडव्या स्थितीत ठेवण्याची दक्षता घेतली पाहिजे. VVPAT चाचणी मतदानाकरिता प्रत्यक्ष मतदानासाठी वापरताना पेपर रोल नॉब उभ्या व्हर्टिकल स्थितीमध्ये असला पाहिजे. त्यानंतर लॉक अनलॉक नॉब आहे, कनेक्टर कप्पा दाखवलेला आहे, बॅटरीचा कप्पा दाखवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये हा बॅटरी प्लग असतो या ठिकाणी. त्यानंतर कनेक्टर कप्प्यामध्ये पोझिशन स्विच आणि बॅलेट युनिट जोडणे प्लग असतो आणि पोझिशन स्विच असते. अशा प्रकारे अतिशय डिटेलमध्ये आपण ही माहिती घेत आहोत. ही माहिती VVPAT संदर्भातली ही माहिती आपण पाहिलेली आहे. याच्यामध्ये फक्त आपला फायदा म्हणजे आपल्याला करायचं काम फक्त कनेक्टिंग केबल आपल्याला लावायचे आहे. नॉब आडवा आहे की उभा आहे ह्याची दक्षता घेणं आवश्यक आहे आणि याचा उपयोग आपण केलेलं मतदान त्याच उमेदवाराला जातं का याची पडताळणी करता येते आणि त्याची चिठ्ठी मिळते. अशा प्रकारे आज आपण VVPAT या मशीनविषयी माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.